तो किस्सा तुम्हाला नक्कीच सांगावा असं वाटेल की ज्या वेळेला मी मनोज जरांगेच्या विरोधात मध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला माझा भाऊ शेवटच्या घटकामध्ये होता. माझा भाऊ बेडवर पडून होता. मी मनोज जरांगेच्या विरोधात मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि घरी आले. घरी आल्याबरोबर एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला मी गेल्या 8 वर्षापासून वेगवेगळ्या केसमध्ये वाचवलेलं, अगदी घरचे संबंध त्याचे आणि माझे, अगदी माझ्या घरच्यांशी पण त्याचे चांगले संबंध, परंतु त्या व्यक्तीला त्याचा इतका इगो हट झालाय. मी मीडियावर दिसल्याबरोबर त्याचं इतकं डोकं सटकलं की तो अगोदर माझ्या घरी गेला. म्हणजे मी पुण्यातच माझी पत्रकार परिषद चालू असताना तो माझ्या घरी गेला की जो माझा भाऊ शेवटच्या घटका मोजतोय त्याला जाऊन त्याने टेन्शन देण्याचा प्रयत्न केला की तो कधीही त्याचा जीव जाऊ शकत होता. आणि त्या माणसाने ती बघ मला इतके फोन आले की आता ती येतानाच तिला उडवणार आहे कुणीतरी. मला इतके फोन यायला लागले की तिला समजावून सांगा आणि बघा म्हणून मी आता तुला सांगायला आलो बाबा मी जरा आता लांब पडणार आहे, तिच्याबरोबर मला सुद्धा उडवतील. म्हणजे इतकं टेन्शन दिलं माझ्या भावाला, इतकं. माझ्या भावाने शांतपणे ऐकलं आणि त्याने सांगितलं हरकत नाही, ती मरण तळ हातावरच घेऊन जा, फिरते, हरकत नाही म्हटले. हे काय आता म्हणले मी मरणार आज ना उद्या, मरायलाच आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती मरायला आलेला आहे. तिचं काम तिला योग्य वाटतं ना ती करते, तिचं तिला करू द्या, तुम्ही नका काळजी करू. बघा 2 दिवसांनी माझ्या भावाचा जीव गेलाय. या माणसाने विचार सुद्धा केला नाही की हा मुलगा कुठल्या कंडिशन मध्ये आहे की याला जर कुशी बदलायची म्हणलं ना तरी कुणाचा आधार घ्यावा लागतो, इतकी त्याची अवस्था अशी झाली. त्या कंडिशन मध्ये विचार करा, आपण म्हणजे सांगत नसतो आणि या माणसाने अगदी म्हणजे माझ्या भावाचा जर त्याच वेळेला जीव गेला असता तर हे समाजामध्ये त्याला पेरायचं होतं. बघा ज्या व्यक्तीला मी मदत केलेली 8 वर्ष, ज्याला मी 3 वर्ष सांभाळला, त्या व्यक्तीने माझ्या घरी जाऊन माझ्या भावाच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याला टेन्शन देण्याचा प्रयत्न केला. कारण फक्त एवढंच की मी म्हणजे त्याचा असं हे झालं ना की आता ही फेमस झाली. म्हणजे काय लोकांची मानसिकता असते, माझ्या डोक्यात सुद्धा नाही हा विषय, माझं डोक्यात सुद्धा नसतं बाकीचा विषय की बाबा काय जेलस किंवा काय. मी नाही हो, मी यातली बाई नाहीये. कुणाचं भलं होत असेल ना, माझा दुश्मन असेल ना तरी मी म्हणते होऊ दे, चांगल्या मार्गाने जर होत असेल तर, चांगल्या मार्गाने जर होत असेल ना माझा काहीच दुमत नाही. पण तुम्ही जर कुणाचा तरी घसा दाबून तुम्ही कुणाच्या तरी ताटातलं ओढून घेत असाल ना तिथं मी सहन करणार नाही. मग तो माझा बाप असू दे, माझा नातेवाईक असू दे, मी या मताची आहे. या माणसाचा उद्देश एकच होता की माझ्या भावाचा यांनी सांगितल्याबरोबर जीव जावा त्याच दिवशी, म्हणजे समाजामध्ये अशी बातमी पसरवायची की हिच्यामुळे हिच्या भावानी, म्हणजे ही बाई इतकी आगावी की हिच्यामुळे हिच्या भावाचा जीव गेलाय, हे त्याला साध्य करायचं होतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला माझ्या भावाचं त्याने उत्तर ऐकलं ना त्याला कळून गेलं की अरे हे घरानंच येडं आहे अख्खं, की हे एक जीव येतो याचा एक जीव जातोय, याच्या घशातनं आवाजही निघत नाही तरी याने काहीच नाही रिॲक्ट झाला. तो एकच बोलला की तिची कामं ती करत असते, करू द्या त्याची, तिला उडवू द्या, तिला कोण उडवेल तर, तुम्ही नका ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही तुमचं काम करा. हा तिथं अर्धा तास बसला, यांनी बघितलं की काहीच फरक पडत नाहीये, निघून गेला. आणि त्यानंतर तो व्यक्ती त्याने काय केलं माहितीये, माझ्या घरी आला तर मी पत्रकार परिषदेमध्येच होते, तिकडून येत होते मी, मला याचे फोन येत होते, माझ्या डोक्यातही नाही काहीच विषय, मला साऱ्या रस्त्याने याचे फोन येत होते, माझ्या डोक्यातच नाही काय. मी घरी आल्याबरोबर हा व्यक्ती तिथे आणि डायरेक्ट माझ्यासोबत एक पत्रकार होते, माझी संध्याकाळची मला वाटतं काहीतरी हे होती, परत माझी बाई होती संध्याकाळची. ह्या माणसाने डायरेक्ट पत्रकाराला मारायला सुरुवात केली की आमच्या शरद पवाराबद्दल ही बोलली आणि तू बातमी लावतो का, तुम्ही लोक, तू कोण आहेस, तू तिला काय सांगितलं का, म्हणजे असंच काहीही बरळायला लागला. इतका विचित्रपणा केला त्या माणसाने की विचारायलाच नको. ज्या माणसाला 3 वर्ष जेवण दिलंय मी, 3 वर्ष विचार करा, जेवायला घातलं, म्हणजे किती हे होती माझ्यासाठी.
त्याच्यानंतर मी पोलिसांना बोलवलं, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यावर ही वेगळंच काहीतरी बरळत होता, परंतु सर्व पत्रकारांना माहिती होतं, मला पत्रकार सगळे ओळखत होते आणि आज नव्हते ओळखत. तर मी गेल्या 2012-13 पासून काम करत होते, तेव्हापासून चाकांच्या बातम्या पत्रकार माझे लावत होते. त्यामुळे पत्रकारांना माहिती होतं. तो इतका घाण बरळत होता माझ्याबद्दल, इतका घाण की रस करायली, कारण मला माहिती होतं माझी बाजू खरी आहे. काहीच कारण नव्हतं, फक्त बाबा ही आता माझ्या पुढे गेली आणि मला हिला पुढे जाऊ द्यायचं नाही. कशी काय गेली ही माझ्या पुढं? काय मानसिकता असते ना, काय मानसिकता असते सांगा ना. ज्या शरद पवाराला तू कालपर्यंत शिव्या देत होता, ज्या शरद पवाराने तुलाही मदत केली नव्हती का, तर त्याच्या नेत्याने तुलाही त्रास दिला होता, त्या शरद पवाराची बाजू घेऊन हा मला भांडायला लागला. काहीच संबंध नाहीये त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर त्याच्यावर मला नाविलाज आणि फक्त एनसी दाखल केली. एफआयआर होत होती, एफआयआर त्याच्यावर फक्त मी एनसी दाखल केली, फक्त एनसी दाखल केली. त्याच्यानंतर या माणसाने म्हणजे इतका उत्मात केला की माझे जे विरोधक आहेत, तुझ्या बापाला पण घाबरत नाही 50 लाख, कळलं का? तू कुणाचा माणूस आहे, तू कोण आहे हे सगळं माहिती मला, कळलं ना? हा, कारण तो तुझ्या पण आईजवळ झोपायला आलेला होता आणि तुला त्याने पैसे दिले असतील. आता बरं दळभद्र्या, तुझ्या बहिणी आई तू खाली नेऊन घातली रे पैशासाठी. तुझ्या बहिणीला आईला तू कुणा खाली नेऊन घातलं होतं पैशासाठी. अरे तुम्ही भाडं खाणारे लोक, रस्त्यातला काटा तुम्हाला दूर करायचा ना, त्याच्यासाठी तुम्ही मला डिप्रेशन मध्ये कशी जाईल मी, मनस्ताप कसा करून घेईल मी, हे तुमचं चालू आहे सगळं. पण नाही, ते नाही होणार सक्सेस. हा, ते नाही होणार सक्सेस, कारण तुम्हाला जेलमधून मी वाचवलेलं आहे. एकाही केसमध्ये 17 केसमधून एकाही केसमध्ये मी आतमध्ये जाऊ दिलं नाही. हे माझे उपकार आहे. हा, हे चाकांना खेळला माहिती, मला काढायचं नाही. मी जे केलेलं असतं ना ते सोडून देत असते. हा, त्याच्यानंतर त्या माणसाने हे जे आता तो मला प्रश्न विचारत होता ना, हे सगळं त्याने पेरले, हे सगळं त्याने पेरत गेला माझ्या विरोधकांना. नाही का, मला नाही फरक पडत आहे काय, बरं का. माझ्या भावाला कॅन्सर सारखा भयंकर आजार होता, कॅन्सर सारखा आजार. बरं, दुसरी गोष्ट, ज्या भावाला 10वी नंतर मी माझ्याकडे आणलं होतं, काय काय माझ्यावर आरोप लावले. अरे लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या. जो माणूस पैशासाठी बहिणीला पैसे दिलेले आहेत त्याने व्याजाने, त्या बहिणीने याला पैसे दिलेले आहेत व्याजाने देण्यासाठी, आणि ती बहीण ज्या वेळेला याला मागते का पैसे, त्यावेळेला हा आईला फोन करतो आणि विचारतो तू कुठं झोपली होती आणि याला पैदा केलं. ही आमच्या बापाची नाही. जो माणूस असा आईला बोलतोय, जन्मदात्या आईला, मला सांगा ना, तो माझी बदनामी करतो. अरे तुझी अवकातच नाहीये माझ्या पुढे तू उभं राहावं, माझं नाव तू घ्यावं, कळलं ना? माझ्या तुकड्यावर जरले जात, तुझ्या अवकातच नाहीये भंगार माणसा. जे तू घाण 2-4 सुचुकड्या सोडलेल्या आहेत ना, मला नाही फरक पडत रे, मला काही फरक पडत नाहीये. पण आहे ना, आता सगळ्यांना उत्तर द्यावं लागणार. तू तुझा मार्ग धर, माझं मला करू दे. तू असल्या फालतू बायका हाताशी धरतो. मला सांगण्याचा उद्देश काय आता इथं हे, की मी त्याला नाही घाबरले. त्या कधी बघा, ज्यावेळेला करोडो मराठा सोबत होता आणि एकटी संगीता विरोधात होती, एकटी संगीता वानखेडे, त्यावेळेला तिला बदनाम करण्यासाठी हे पिल्लू पाठवलं होतं. त्याने इतका तमाशा घातला, मी त्याला नाही घाबरले आणि शांतपणे बसली. आता काय, आता काहीच नाही. किती मला ब्लॅकमेलिंग, किती ब्लॅकमेलिंग, कशासाठी रे बाबा? इतका जळ. अरे माणसासारखा माणूस नाही तू, काय बाईच्या नादी लागावं. काय काही माणसं असतात ना, काय माणसं असतात की तिची प्रगती होत नाहीये का, तर ती 500 किलोमीटरवरून इथं आली. ती कुणाला, माझ्याच चॅनलला लक्षात ठेवा, खूप झालं, पण कधी गुन्हे दाखल झाले, कारण त्याच्यावर बोलताय. कुठल्याही गोष्टीला मी सांगितलं ना की कुठल्याही मी त्याला फोन करत होते, पण की आता आहे ना तुझा अंत मीच करणार. तुला वाचवलं पण मीच आणि तुला आत पण टाकणार मीच, लक्षात ठेव. मीच वाचवणार आणि मीच आत टाकणार, लक्षात ठेव. कळेल लवकरच, लवकरच कळेल तुला. कारण नाही,
तुला प्रेमाने सांगून, तुला चांगलं सांगून नाही कळते. दैत्य आहे तू, असुर, दुःख आहे तू. तुला भूच पाहिजेत खायला, तू अन्न खात नाही, अन्न खातच नाही, खाल्लेले आणत नाही. मस्त खास, मस्त खास. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन